नमस्कार मित्रांनो, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अशाच एका स्वर्गाच्या दारात, ज्याला महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हटले जाते. ती म्हणजे आपली लाडकी आंबोली. आंबोलीतील सर्वात रहस्यमय आणि आकर्षक ठिकाणाला कावळे 7 पॉइंट म्हणतात. हा फक्त एक धबधबा नाही, तर एक निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. धबधबा पाहण्यासाठी येथे कधी यायचे, कसे जायचे आणि उलट्या धबधब्याचे विज्ञान काय आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कावळे 7 पॉइंटकडे जाण्यापूर्वी आंबोलीबद्दल थोडं जाणून घेऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेले हे थंड हवेचे ठिकाण कोकण आणि देश यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. ब्रिटिशकालीन इतिहास आणि वर्षभर होणाऱ्या अतिवृष्टीमुळे याला खास ओळख मिळाली आहे. येथे आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि प्रजातीमुळे आंबोली हे जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानले जाते. चला तर मग मुख्य आकर्षण असलेल्या कावळ्या पॉइंट कडे निघूया. हे ठिकाण आंबोली गावातून साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून येत असाल तर तुम्हाला सावंतवाडी किंवा कोल्हापूर पर्यंत रेल्वे किंवा बसने यावे लागते. सावंतवाडीतून आंबोली घाट अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. कावळे 7 पॉइंटला पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःचा किंवा स्थानिक टॅक्सीचा वापर करावा लागतो. रस्त्यावरील धुके पावसामुळे वाहने सावकाश चालवा. कावळे 7च्या शांततेत अचानक ही माकडे दिसली की जणू असे वाटते की निसर्गाने आपलं स्वागत केलं. झाडावरून झेप घेणाऱ्यांचा खेळ बघायला खूप मजा येते. धुक्यातून चालताना अचानक रस्त्याच्या कडेला ही माकडं दिसतात. एका क्षणासाठी वाटलं आपण त्यांच्या दुनियेत घुसलो आहोत की काय. निसर्ग खरंच किती जिवंत आहे हे येथे प्रत्येक ठिकाणी जाणवतं. आणि बघा मंडळी, येथे आपणास मिळाले खास पाहुणे. कावळे 7 पॉइंटवर ही छोटी मोठी माकडांची टीम नेहमीच हजर असते. अगदी शांत बसलेली वाटते. आंबोलीच्या जंगलात ही माकडं खूप प्रमाणात दिसतात. मानवाशी ही खूपच सवयीची आहेत. तरी हातातलं खाणं देऊ नका, त्यामुळे नैसर्गिक आहार त्यांचा बिघडतो. फोटो काढा पण सुरक्षित अंतर ठेवा, कारण याच वेळी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो. पण सुरक्षितता महत्वाची. दरीच्या काठावरून जाताना काळजी घ्या, रेलिंग ओलांडू नका आणि लहान मुलांना सोबत असल्यास त्यांच्यावर सतत लक्ष ठेव. निसर्गाची जादू, विज्ञानाची किमया आणि कोकणी संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे कावळे 7. कावळे 7 या व्हॅली व्ह्यू पॉइंट वरून तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगरात हे एक अद्भुत न संपणारे दृश्य दिसते. इथे एकाच वेळी अनेक छोटे धबधबे पाहता येतात. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी तर हे ठिकाण परफेक्ट आहे. इथे आल्यावर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा थांबणारच नाही. आणि आता तो क्षण आला ज्यासाठी कावळे 7 जगभर ओळखला जातो. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा. पाऊस पडल्यावर दरीच्या काठावरून खाली कोसळणारे हे पाणी दरीमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्रचंड वेगाने पुन्हा वरच्या दिशेने फेकले जाते. येथे दरीची भौगोलिक रचना अशी आहे की विशिष्ट दिशेने येणारा वारा चिमणी इफेक्ट निर्माण करतो आणि पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने ढकलतो. परंतु आम्ही इथं आल्यानंतर पाऊस नव्हता, त्यामुळे आम्हाला हा धबधबा पाहायला मिळाला नाही. तुम्ही जर इथं येत असाल तर कावळे 7 पॉइंटला भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ सर्वोत्तम आहे. खरंच आंबोलीतल्या ट्रिपच्या खऱ्या अर्थाने स्वागत असंच असतं. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, माकडांना काही खायला देऊ नका आणि मोबाईल आणि बॅग जरा सांभाळूनच वापरा.
कावळे 7 पॉइंटची खोली जवळपास 1000 फुटापेक्षा जास्त आहे. येथून दिसणारी व्हॅली, ढगांचा खेळ, धबधब्यांचा आवाज एकदम मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. आंबोलीत नैसर्गिक व्ह्यू पाहायचे असतील तर हा पॉइंट मिस करूच नका. कावळे 7 पॉइंटचा जो हा रस्ता दिसतोय तो बराच स्लिपरी आहे, म्हणून ट्रेकिंग शूज घाला आणि पावसाळ्यात इथं सावधानतेने राहा. या ट्रेलची मजा म्हणजे शांतता, फक्त पक्ष्यांचा आवाज, पावसाचे थेंब आणि दाट धुक्यातून चालण्याचा अनुभव. यामुळे कावळे 7 पॉइंट एक आयुष्यभर आठवणीत राहणारी जागा बनते. कावळे 7 पॉइंटचं नाव 7 या शब्दावरून आलं आहे, म्हणजे खोल दरी. स्थानिक लोकांच्या मते येथे दरीची खोली इतकी जास्त आहे की आवाज खाली जातो पण परत वर येत नाही. काही म्हणतात वाऱ्याचा आवाज येथे वेगळा ऐकू येतो, एक प्रकारचा घुमणारा. येथे बसण्यासाठी बेंचेस आहेत. येथे बसून आपण निसर्गाच्या सानिध्याचा पूर्ण अनुभव घेऊ शकतो. दरी इतकी खोल दिसते की क्षणभर आपण येथे स्थिर उभे राहतो. येथून दिसणारी खोली साधारण 1000 फुटांहूनही जास्त आहे. खाली जंगल, मध्ये मऊ ढग आणि वरून फक्त वारा. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे निसर्गाची भेट. कावळे 7 पॉइंटला भेट देताना निसर्गाचा आदर करा. जर तुम्ही पावसाळ्यात आला तर इथलं सौंदर्य चौपट वाढतं. धुक्याच्या ढगांचे वेगवेगळे थर आकाशातून खाली येऊन दरीत मिसळतात. कावळे 7 पॉइंट म्हणजे फक्त एक व्हॅली नाही, तो निसर्गाचा शांततेचा महापूर आहे. येथे आल्यावर शहराचा ताण, गोंगाट, धावपळ सगळं क्षणात नाहीसं होतं. मी येथे बसून फक्त वारा ऐकत आहे. कधी कधी निसर्गाशी बोलायचं असेल तर कावळे 7 सारखी जागा आवश्यक असते. आंबोलीत राहण्याची सोय आहे. MTDC रिसॉर्ट आहेत आणि अनेक खाजगी हॉटेल तसेच होमस्टे आहेत. तर मित्रांनो, आंबोलीतील कावळे 7 पॉइंट तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.